प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. परत एकदा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत आणि किती आनंद आहे प्रभूच्या उपस्थितीमध्ये. ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केले, ज्याने तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिरूपात बनवलं, तो देव किती महान आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलं आहे की तुम्ही आणि मी देवाची निर्मिती आहोत. यस. हमेलीवर प्रभू येशू तुमच्यावरती प्रेम करतो. हालेलुया. तुम्ही कसे असा, जर आज तुम्हाला येशू ख्रिस्त कळाला आणि प्रभू येशूला तुम्ही आपल्या हृदयात घेतलं, तर तुम्हाला देवाची प्रीती कळेल. आमेन. की तुम्ही या प्रत्येक क्षणाला देवाचं प्रेम तुमच्यासाठी उभं राहील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण त्या वचनावरती मनन करत आहोत. स्तोत्रसंहिता 89 89 अध्याय 1 ते 2 वचन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. मी यहोवाच्या प्रेमदेविषयी सदा गाईन. मी यहोवाच्या प्रेमदेविषयी सदा गाईन. मी आपल्या मुखाने तुझी सत्यता सर्व पिढ्यास कळवील. मी आपल्या मुखाने या पॉडसूया. कारण मी म्हणालो आहे की प्रेमदया सर्व काळ उभारली जाईल. हा, तू आपली सत्यता आकाशांमध्ये स्थापशीलच. प्रेमदया सर्व काळ उभारली जाईल. आमेन. सिस्टर ब्रदर, तुम्हाला ह्याच प्रीतीची गरज आहे. आज अनेक लोक आम्हाला फोन करतात, म्हणतात की पास्टर आम्ही डिप्रेशनमध्ये आहोत, आम्ही निराशेमध्ये आहोत. पास्टर आम्हाला रात्रंदिवस झोप येत नाही. पास्टर अनेक वाईट विचार आहे. लक्षात ठेवा, देवाचं प्रेम तुमच्यासाठी नेहमी उभं राहणार आहे. जर आज रात्री तुम्हाला देवाचं प्रेम कळालं, तर बायबलमध्ये लिहिलं आहे तुम्ही बंधनातून नक्की मोकळे होणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नो, कुठला शैतान तुम्हाला अडवू नाही शकत. कुठला शैतान तुमच्या विरुद्ध जाऊ नाही शकत. कारण देवाची प्रीती प्रत्येक संकटात तुम्हाला वाचवेल. आमेन. बायबलमध्ये लिहिलं आहे की त्याने माझ्यावर प्रेम केलं म्हणून मी त्याला सर्व संकटातून वाचवेल. प्रेज द लॉर्ड. आज रात्री तोच देव तुझ्याशी बोलत आहे. यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबलमध्ये लिहिलं आहे, एक दिवशी जर तुम्ही योहानाचा 8वा अध्याय काढला, हां प्लीज पहिल्या वचनामध्ये या. देवाचं प्रेम कसं उभं राहतं आपण ऐकूया. योहान 8वा अध्याय आणि पहिल्या वचनाच्या पुढे प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. येशू तर जैतुनाच्या डोंगरावर गेला. मग मोठ्या सकाळी तो पुन्हा मंदिरास आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकू लागला. आणि पुढे असं लिहिलं आहे, तेव्हा शास्त्रीय परुषांनी व्यभिचारात धरलेली एक बाई त्याच्याकडे आणली आणि तिला मध्ये उभी करून ते त्याला म्हणाले, ही गुरु, ही बाई व्यभिचार करीत असतानाच धरलेली आहे. मोशेने तर नियमशास्त्रात आम्हाला आज्ञा केली की अशांना धोडमार करावा, तर तू हिच्याविषयी काय सांगतोस? त्यांनी आमेन. बायबल सांगतं शास्त्री आणि परुषी, जे कडक हृदयाचे लोक, जे नेहमी दुसऱ्यांमध्ये वाईट शोधणारे, पण त्यांचं जीवन तर त्यांच्यापेक्षा वाईट होतं. कारण ते देवाच्या आज्ञा न पाळणारे. त्यांना रूढी आणि परंपरा आवडायच्या, पण त्यांना प्रेम करायला नाही आवडायचं. यस. त्यांना देवाचं हृदय नाही आवडायचं. नेहमी येशू जे करणार त्याच्या विरुद्ध ते बोलणार. सो एक दिवशी येशू सकाळी उठला आणि शिकवित होता. बायबल सांगतं सदुशी परुषी यांनी व्यभिचारात धरलेली एक बाई प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणली. आणि बायबल असं सांगतं त्यांनी मध्ये तिला उभं केलं. जस्ट इमॅजिन त्या बाईचा काय अपमान असेल, काय असेल. पण प्रेज गॉड, त्यांनी येशूकडे आणलं. यस. आणि येशूला ते म्हणू लागले, हे प्रभू येशू, मोशेच्या नियमशास्त्रात असं लिहिलेलं आहे की एखादी बाई जर व्यभिचार करताना सापडली तर तिला धोंडमार करून मारून टाकावे. तर प्रभू तू काय बोलतो? लक्षात ठेवा, मोशेचं नियमशास्त्र म्हणजे 10 आज्ञा. मोशेचं नियमशास्त्र म्हणजे जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला असं होणार. पण नवीन करारामध्ये असं नाही आहे. बायबल सांगतं नवीन करारामध्ये तुम्ही मी आज्ञा न पाळणारे, 10 आज्ञेत किंवा जुन्या नियमशास्त्रात जगणारे नाही आहे. पण आपण कृपेच्या काळात, यस, प्रभू येशूच्या प्रीतीच्या काळात प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जगणारे आहोत. यस. आमेन. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस आपण जगत आहोत, बायबल सांगतं देवाची इच्छा आहे की आपल्याला एक गोष्ट कळावी की देव प्रीती आहे. आमेन. देव केव्हाच कोणाला दंड देत नाही. यस. पण हे लोकांची इच्छा होती की येशू ख्रिस्ताने या बाईला दंड द्यावा किंवा येशूने सांगावं, पा लोक कसे आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं ते येशूला विचारायला लागले, तारणाऱ्या देवाला, की प्रभू तू काय म्हणतो, इथं व्यभिचारात धरलेली आहे, हिला दगड मारायचे का नाही मारायचे? हालेलुया. हालेलुया.
बायबल मधले येशू काय म्हणतो ऐका, वाचूया. त्यांनी तर त्याच्यावर दोष ठेवायला आपणास काही निमित्त व्हावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले. बायबल सांगतं येशूवर दोष ठेवावा, येशू ख्रिस्ताला कुठेतरी पकडावं, येशू ख्रिस्ताला कुठेतरी दोष लावावा म्हणून त्या बाईविषयी त्यांनी असं म्हटलं. जस्ट इमॅजिन, जग किती वाईट आहे, जग किती कपटी आणि स्वार्थी आहे, पण देव किती प्रेमळ आहे. यस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर, तुम्ही जर या जगापासून अपेक्षा बाळगली, तुम्ही जर या जगाकडे पाहत असताल आणि तुम्हाला वाटत असेल की जग माझ्यासाठी काहीतरी करेल, काही नाही करणार. यस. पण जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आज जर आपला भरोसा ठेवताय आणि प्रभू येशूला म्हणताय की प्रभू येशू तू माझ्या जीवनामध्ये कार्य कर, तर आज तुमच्यासाठी मोठं कार्य होईल. आमेन. मागणी आणि कल्पनेच्या पलीकडे. येशू काय म्हटला, प्लीज वाचूया. पण येशू खाली ओनून आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला, पण ते त्याला विचारत राहिले. तेव्हा तो उठला व त्यानं म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप आहे त्याने पहिल्याने तिच्यावर धोंडा टाकावा. हा, पुढं. मग तो पुन्हा खाली ओनून जमिनीवर लिहू लागला. आणि त्यांनी ऐकले तेव्हा वडिलांपासून आरंभ करून एक एक असे शेवटल्यापर्यंत निघून गेले. मग येशू एकटा राहिला व ती बाई तेथेच मध्ये उभी होती. हा. मग येशू उठून तिला म्हणाला, बाई, ते कोठे आहेत? तुला कोणी दंडपात्र ठरवले नाही काय? ती म्हणाली, कोणी नाही प्रभू. तेव्हा येशू म्हणाला, मीही तुला दंडपात्र ठरवित नाही, जा, आतापासून पाप करू नको. लिसन, बायबल मध्ये लिहिले की दोन गोष्टी होत्या. येशू ख्रिस्ताला वचन बी पाळायचं होतं, क्षमा बी करायची होती. यस. येशू ख्रिस्त त्या बाईकडे बघितलं, लोकांकडे बघितलं, लोकांच्या हातात दगड होते त्या बाईला मारायला, लोकांना त्याला मारून टाकायचं होतं, पण प्रेज गॉड, देवाची प्रेम द्या उभी राहिली. आमेन, आमेन. बायबल मध्ये काय लिहिलंय, येशू त्या लोकांनी ज्यांनी प्रश्न विचारला, प्रभू येशू या बाईचं काय करायचं, कारण तुझ्या वचनात लिहिलंय, मोशेच्या नियमशास्त्रात, या बाईला दगड मारा, धोंडमार कारण मारून टाका. बायबल मध्ये काय लिहिलंय, येशू ख्रिस्ताला माहित होतं. येशू काय म्हणतो, ज्याने पाप केलं नसेल त्यांनी पहिला दगड मारा. यस. इमॅजिन, काय उत्तर आहे. काय उत्तर आहे, ज्याने पाप केलं नसेल त्यांनी पहिला दगड मारा, पहिला दगड मारा. जस्ट इमॅजिन, ज्यावेळेस येशूने शब्द बोलले, ते शब्द एवढे त्या माणसाच्या हृदयात गेले असतील की त्यांनी बालपणापासून तर आतापर्यंत केलेले सगळे पाप त्यांच्या डोळ्यापुढे प्रभूने आणले असतील. यस. सगळे चित्र बघत असतील आणि त्यांना ते नाकारण्यात नाही आलं. कारण जर ते म्हणले असतील आम्ही पाप नाही केलं, तर येशू ख्रिस्ताने त्यांची सगळी वंशावळी, त्यांचे दिवस पुढे आणले असते, एक एक क्षण त्यांना दाखवला असता केव्हा तुम्ही पाप केला. देवाबरोबर कोणी खोटं नाही बोलणार. पण बायबल मधले त्यांना कळालं, जो आमच्याशी बोलतोय तो माणूस नाहीये, तो देव आहे. आमेन. आणि तो प्रीती आहे. हालेलुया. बायबल मध्ये काय लिहिलं, लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनी दगड खाली टाकले आणि आपल्या घरी गेले, कारण त्यांना कळालं आम्ही पापी आहोत, आम्ही देखील पाप केलंय आणि आम्ही बाईवर दोष लावतोय. आणि बायबल असं सांगतं, देवाच्या वचनामध्ये बायबल असं सांगतं, येशू ख्रिस्त त्या बाईकडे पाहून म्हणाला, बाई, तुला दोष लावणारे कुठे आहेत? एक एक घरी निघून गेले, पण प्रभू म्हणाला, मीही तुला दोष लावत नाही, आतापासून पाप करू नको, आपल्या घरी जा. यस. इमॅजिन, काय देवाची प्रीती उभी राहिली. म्हणजे मरण एका बाजूला होतं, दुसऱ्या बाजूला जीवन होतं, त्या बाजूला लोक उभे होते मारायला, या बाजूला प्रीती होती उभी राहायला, जीवन वाचवायला. आमेन. या बाजूला येशू वाचवायला उभा होता, त्या बाजूला लोक मारायला उभे होते. मी लोकांना नेहमी सांगतो, तुमच्या विरुद्ध मरण असेल, आजार असेल, त्रास असेल, तुमच्या बाजूनी देवाची प्रीती उभी आहे. यस. ज्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. ज्याने तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभावर प्राण दिलाय. आमेन. आणि तो आपल्यावर एवढं प्रेम करतो. बायबल मध्ये लिहिलंय, त्याचं प्रेम बोलण्यात नाही, सामर्थ्यामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं त्या बाईला किती मोठ्या मरणातून, नरकातून, लोकांच्या हातातून वाचवलं. यस. का? कोण उभं राहिलं त्यासाठी? प्रभू येशू. कोणाची प्रीती उभी राहिली? प्रभू येशूची. त्याचे आई वडील, त्याचा नवरा ना कोणी नव्हता, व्यभिचार करणारा माणूस बी नव्हता. पण बायबल मध्ये लिहिलंय, देव स्वतः म्हणाला, मी पाप्यांना तारायला जगात आलो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर ब्रदर, आज तुम्हाला देवाचं प्रेम कळालं, प्रत्येक पाप तुम्ही तुच्छ लेखतात. यस. कारण हे पाप जे आहे ते शैतानापासून आहे, पण प्रीती देवापासून आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बाईचा जीव वाचला, आज तुमचाही जीव वाचेल.
Amen. आज तुमच्या घरात मोठं कार्य होईल. Yes. घाबरू नका, भिवू नका. देव तुमचे पाप उघडकीसने आणणार. त्याने सगळे पाप एकदा आणि सार्वकालिकासाठी येशू ख्रिस्तामध्ये आपले स्वतःचे पाप त्याच्यावर घेऊन नष्ट केले. Yes. त्याने एकदाच किंमत मोजली. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तर तुम्ही प्लीज इब्रिकास पत्र 10व्या अध्यायाकडे आलात. प्लीज या. इब्रिकास पत्र 10वा अध्याय 11 वचनाच्या पुढे आपण जाऊया. ऐका देवाचं वचन, प्लीज वाचूया. आणि प्रत्येक याजक तर प्रति दिवशी सेवा करीत आणि पापी दूर करायला जे यज्ञ कधी समर्थ नाहीत तेच वारंवार अर्पण करीत उभा असतो. परंतु या पापांसाठी एकच यज्ञ अर्पून सर्व काळ देवाच्या उजवीकडे बसला आहे. परंतु हा म्हणजे प्रभू येशू पाप्यांसाठी एकच यज्ञ अर्पून सर्व काळ देवाच्या उजवीकडे बसलाय. 13 वचन. आणि तेव्हापासून पुढे तो आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे. 14 वचन. कारण ते जे- जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळ पूर्ण केले आहे. एकदाच प्रभू येशूचं अर्पण झालं आणि त्याच्या अर्पणामुळे आपण सगळे जे पापी होतो ते पूर्ण झालं. पुढं. आणि पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो. प्रभू म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याशी करील तो हाच, मी आपले नियमशास्त्र त्यांच्या हृदयात ठेवीन आणि त्यांच्या मनावर मी ते लिहीन. मग असे म्हटल्यानंतर तो म्हणतो, आणि मी त्यांची पापे आणि त्यांचे अधर्म आणखी आठवणारच नाही. आठवणार नाही पापे आणि अधर्म. का? कारण की त्यांनी प्रभू येशूच्या प्रेमावर विश्वास ठेवला. Yes. त्यांनी प्रभू येशूला आपला तारणार म्हणून स्वीकारलं. पुढचं वचन. आता जेथे त्यांची क्षमा झाली आहे तेथे आता- पापांसाठी आणखी अर्पण नको. आमेन. अति अर्पण नको. एकदाच प्रभू येशूने आपली किंमत मोजली Yes. आणि क्षमा मिळेल. मला सांगायचं काय की आज तू काय शोधतोय? आज तू काय शोधते जगामध्ये? आधार, आशीर्वाद, सामर्थ्य, तारण? नो नो नो. फक्त बायबलमध्ये स्वर्गात आणि पृथ्वीवर एकच नाव दिलं, Amen. ज्या नावात तारण आहे, Yes. जे नाव तुझ्यासाठी उभं राहील, Hallelujah. जे प्रेम तुझ्यासाठी उभं राहील. Yes. ते लोकांना दोष लावू नाही देणार, तुझ्या विरुद्ध हत्यार चालू नाही देणार, तुझ्या विरुद्ध मरणाला उभं नाही राहू देणार, तुझ्या विरुद्ध कुठली वाईट गोष्ट होऊ देणार नाही. का? कारण की तू आज येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणार आहे. आणि बायबल सांगतं तर तू प्रभू येशूवर विश्वास ठेवला तर आजपासून देवाची प्रेमद्या तुला कळेल. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपण सगळे लोक प्रार्थना करूया. जर आज तुम्ही पहिली वेळेस मला पाहत असताल तर प्लीज कृपा करून आपले हृदय प्रभूसाठी उघडा. प्रभूला सांगा, प्रभू येशू मला तुझी गरज आहे. येस फादर. प्रभू येशू आज माझ्या हृदयात ये. येस. आणि येशू ख्रिस्त हृदयात येणं म्हणजे देव स्वतः तुमच्यात राहायला येणं. आमेन. आमेन. पूर्ण हृदयाने मनापासून माझ्या मागे एक प्रार्थना म्हणा. डोळे बंद करा आणि म्हणा, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला. तू माझ्यासाठी आलास. तू माझ्यासाठी प्राण दिला. तू माझ्यासाठी प्राण दिलास. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठलास. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तूच माझा तारणारा देव म्हणून तारणारा देव म्हणून माझ्या हृदयात माझ्या हृदयात मी तुला स्वीकारत आहे. मी तुला स्वीकारत आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळं तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. माझ्या हृदयात मी स्वीकारत मी आहे. कबूल करतो. आणि मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. डोळे बंद करूया. फादर, जे त्यांनी आज तुझ्यावर विश्वास ठेवला ते तुझे लेकर आहेत. आज त्यांना तुझं लेकर होण्याचा अधिकार दिला. आता मी त्यांना प्रभू येशूच्या नावात आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. येस. फादर, ज्या संकटातून ते जात आहेत, ज्या त्रासातून ते जात आहेत, ज्या आजारातून ते जात आहे, आज मी प्रभू येशूच्या नावात अधिकार घेतो आणि त्यांच्या शरीरातले प्रत्येक आजार, प्रत्येक रोग, प्रत्येक शरीरातला वेदना, किडनी, लिव्हर प्रॉब्लेम, हृदय प्रॉब्लेम, मेंदूतला प्रॉब्लेम, मी आज्ञा देतो येशूच्या नावात निघून जा. प्रत्येक आजार येशूच्या नावात निघून जा. आणि डोक्यापासून तर पायापर्यंत मी आज्ञा देतो, प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. प्रत्येक जे त्रास त्यांच्या डोक्यात, विचारात आहेत, त्यांच्या घरामध्ये आहेत, दारूचे आत्मे, शैतानाचं प्रत्येक कार्य, त्यांना पुढं न देणार जाऊ देणारे आत्मे, कामधंद्यामध्ये, लग्नांमध्ये अडकण घालणारे आत्मे, निघून जा येशू ख्रिस्ताच्या. प्रभू येशूच्या आजपासून माझी प्रार्थना आहे, प्रभू येशूच्या नावात सफल व्हा, येस. बहुगुणित व्हा.
Yes. तुमची सर्व इच्छा प्रभू येशूच्या नावात पूर्ण होणार Amen. आणि आजपासून तुम्ही देवाच्या प्रीतीमध्ये विजयी जीवन जगणार हालेलुया. प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उद्या 8:30 वाजता भेटूया आणि रोज लक्षात ठेवा की प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो आणि तो Amen. लवकर येणार आहे. आमेन.